मंत्री गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय। सिंहस्थ कुंभ पर्व पुस्तिकेवर पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आलाय। नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असताना उल्लेख केल्याने आता चर्चा रंगली आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या चर्चांना आता त्यामुळे पुन्हा एकदा उधाण आलंय। यावर काही राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आल्या आहेत, पाहूया। अघोषित पालकमंत्री हे गिरीश महाजनच आहेत आणि त्यांना का अघोषित पालकमंत्री तिथं केलंय, कारण तिथं 30-35 हजार कोटी रुपयाची कामं ही महाकुंभच्या नावाखाली सुरू आहेत। त्याच्यामध्ये 500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार कसा झाला हे तुम्हा सर्वांना माहिती आहे। महाजन साहेबांच्या जवळच्याच लोकांनी तिथं टेंडर हे मॅनेज केले, टेंडर घेतले आणि त्याच्यातून काही प्रमाणात आर्थिक लाभ सुद्धा झाला। महाजन साहेबांच्या आसपासच्या अनेक लोकांना आर्थिक लाभ तिथं झालेला आहे। मला काही कल्पना नाही, मी काही पाहिलं नाहीये, पण हे खरं आहे की पालकमंत्र्याची नाशिकची अजून नियुक्ती झालेली नाही। गिरीश महाजन यांचं नाव पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे। अद्याप पालकमंत्री पदाची कुठलीही घोषणा झालेली नाही। मला याची माहिती नाही। माननीय मुख्यमंत्र्यांचं कार्यालय याचं स्पष्टीकरण देईल।